पाणी प्रश्न सुटला तर त्याचे राजकारण संपुष्टात येईल, त्याची त्यांना भीती. त्यामुळे ते दर 2 महिन्यांना कोर्टात अर्ज दाखल करतायत. 2 दिवसापूर्वी युवा नेते विवेक कोल्हे यांनी तहसील कार्यालय येथे जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये आमदार काळेंवर जोरदार टीका करण्यात आली. आज आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आमदार काळे म्हणाले की ज्यांनी आपल्या 40 वर्षाचे कार्यकाळामध्ये काहीच केले नाही त्यांनी मला काय करायचे आहे हे शिकवू नये. ज्यांना आता आपल्या पुन्हा पराभवाची चिन्हे दिसत असल्याने विकास कामांमध्ये आडकाठी घालत आहे. शहराचा पाणी प्रश्न सुटला तर आपले राजकारण संपुष्टात येईल अशी भीती काहींना पडली असल्याने तेच दर 2 महिन्यांना कोर्टात अर्ज दाखल करून 5 नंबर तलावाचे काम थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप आमदार आशुतोष काळे यांनी माजी आमदार सौ कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे नाव न घेता साधला आहे. सौम्यीकरण योजना जी आपत्ती व्यवस्थापनची आहे त्याच्यामध्ये ज्या काही आपत्ती आपल्या परिसरामध्ये किंवा एकूण ज्या काही आपत्ती येतात त्याच्या बाबतीमध्ये काय काय उपाययोजना करणं शक्य आहे किंवा काय काय उपाययोजना आपल्याकडे कराव्या लागतात त्याच्याबद्दलचा प्रस्ताव हा लवकरात लवकर शासन दरबारी पाठवून त्याला मंजुरी मिळण्यासाठी सर्व विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना या ठिकाणी प्रस्ताव लवकर काढून ते प्रस्ताव कलेक्टर ऑफिस यांची मंजुरी घेऊन शासनाकडे पाठवण्यासाठी विनंती केली, सूचना केलेली आहे. तसेच संजय गांधी यांच्या बाबतीमधली श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यामध्ये येणारे सर्व विधवा असतील, परित्यक्ता, घटस्फोटित, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त, तृतीयपंथी, श्रावण बाळ, वृद्ध हे सर्व प्रकरण जे आहे आजच्या बैठकीला 1177 प्रकरण या ठिकाणी मंजूर झालेले, 803 प्रकरण मंजूर केलेले. आणि या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे जसं आपण पाहतो सार्वजनिक कामं असतील, या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, पाणी, वीज, गटारी वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये माझा पाठपुरावा असतो किंवा त्याच्यामध्ये मी विशेष सर्व ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच जे आपल्याला समाजामध्ये निराधार लोक ज्यांना आधाराची गरज आहे, जे लोक या सर्व क्रायटेरियामध्ये बसतात, यांच्यामध्ये देखील यांना मदत कशी मिळेल, आधार कसा मिळेल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो. आपण जर पाहिलं 2014 ते 19 हा कालावधी घेतला, या 5 वर्षामध्ये 2211 प्रकरण मंजूर झाली आणि 2020 ते 23 या 4 वर्षामध्ये 8535 प्रकरण त्या ठिकाणी या सर्व योजनेमधले मंजूर झाली. म्हणजे जवळपास दुप्पट नाही, तिप्पट नाही तर चौपट त्या ठिकाणी प्रकरण या सर्व योजनेचे मंजूर झाले. आता जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते, त्याच्यामुळे काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे. कुठलंच त्यांना काही याच्यावर टीका करता येत नाही. सर्व सार्वजनिक कामं असतील, व्यक्तिगत कामं असतील, यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतोय. ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठे बैठक घ्यायची वेळ आली, कधी पण त्यांना विचारा, कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या, दिवस असू रात्र असू, जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो, त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझं असतं. त्याच्यामुळं आतापर्यंत मागचं 5 वर्ष तर जाऊन द्या, परंतु या 40 वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही. व्यक्तिगत जर कामं कोणी सांगितली तर माणसं असं मागून कामं सांगायची आणि ते पुढे पुढे पळायची, अशी परिस्थिती
सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली आहे. म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची किंवा आम्हाला शिकवण्याची गरज नाही. लोकांच्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आलं नाही, बस स्टँडचं काम बघितलंय ते व्यवस्थित करता आलं नाही, लोकांच्या गरजा काय हे जर लक्षात येत नसेल तर तुम्ही कशाला उगीच लोकांची दिशाभूल करताय. त्यामुळे या सर्व गोष्टी लोक उघड्या डोळ्यांनी पाहताय. याच्यामध्ये आपण किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही. तेव्हा आपण आपलं जे काय असेल तुमच्यापुरती बघा, एवढं माझा त्यांना सल्ला आहे. एवढं बोलतो. आपल्याला अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता. दादा, वारंवार जे आहे विरोधकांकडून आरोप होत आहे की 3,000 कोटींचा निधी आणला कुठे गेला, असे प्रकारचे आरोप होत आहेत. कसं बघताय? 3,000 कोटीचा निधी आणला तो लोकांना दिसतोय कुठं खर्च झालेला. आज आपण पाहतोय कोपरगाव शहरामध्ये एवढे रस्ते झाले. याच्या अगोदर लोक कधी म्हणत नव्हते का रस्त्याला स्पीड ब्रेकर घाला. लोक स्पीड ब्रेकर घालायची का बरं मागणी करताय? लोकांचा स्पीड वाढलाय, स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज पडते. आता आपण पाहतोय तलावाचं काम चालू आहे. दर 2 महिने झाले का त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अर्ज आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे नाही. आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतोय. दर 2 महिन्याला असं काय विषय अर्ज करून हे पाण्याचं जे काही योजना आहे ती थांबवावी असं काम त्याच्या ठिकाणी चालू आहे. प्रश्न जर सुटले तर राजकारण संपून जातं ना. कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं? जेव्हा प्रश्न सुटले नाही पाहिजे असं सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी एवढा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. 3,000 कोटी 2900 कोटीपर्यंत पोहोचलेले, पण मला खात्री आहे आपण 3,000चे पण पुढे जाणार. तेव्हा त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. आपण सातत्याने काम करून लोकांचे प्रश्न सोडवणार आहे. त्यांनी त्यांच्या पुरती बघावं काय करायचं. आता अनेक दिवसांपूर्वी जे मार्केट यार्डचा रोड असेल, जुना टाकळी रोड असेल, या रस्त्याची भूमिपूजन झालेले आहे, परंतु आता देखील कामाला सुरुवात झालेली नाहीये. धुळीने तिथले नागरिक त्रस्त आहे. नाही, ते खरी गोष्ट आहे. PWD कडनं त्याचं टेंडर निघालेले, त्याची वर्क ऑर्डर जशी होईल तातडीने